गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आपण जन्म मृत्यूच्या या दोन गोष्टींमुळे एवढे संभ्रमामध्ये पडतो ना की मनुष्याला नक्की आपण काय जगतो हे समजत नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा आहे ना, मृत्यूच्या नंतर सुद्धा भगवंताच्या नामाची आपल्याला गरज पडते। बघा तुम्ही बघा ती मृत यात्रा असते ना, म्हणजे या मृत झालेल्या शरीराची यात्रा निर्माण होते। जेव्हा स्मशानामध्ये नेलं जातं ना तेव्हा राम नाम सत्य आहे ना असं म्हटलं जातं ना। म्हणजे जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तेव्हासुद्धा भगवंताच्या नामस्मरणाची गरज असते, आणि जेव्हा मृत्यू होतो ना तेव्हासुद्धा भगवंताच्या नामस्मरणाची गरज असते। म्हणजे तुम्ही कुठेही जा, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काहीच नाही। आणि आज आपण या निरूपणामध्ये हेच पाहणार आहोत की रामनाम सत्य आहे ना, हे आपण का म्हणतो। आणि दुसरं म्हणजे हिंदू धर्मात स्त्रिया स्मशानभूमीमध्ये का जात नाही। तिसरं म्हणजे मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर किती दिवस राहतो। जसं आपण सर्व जाणतो ना की जो कोणी या नश्वर जगामध्ये जन्माला येईल त्याला एक ना एक दिवस जग सोडावंच लागणार आहे, आणि हेच या जगाचं अंतिम सत्य आहे ना। आणि तुम्ही सुद्धा पाहिलं आहे किंवा लक्षात आलं असेल की हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्याची अंत्ययात्रा काढली जाते ना, तेव्हा प्रेताच्या मागे जाणारे लोक रामनाम सत्य आहे हे म्हणतात ना। पण ते का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत नसेल तर आज या निरूपणामध्ये आहे ना सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहेत। महाभारतातील धार्मिक ग्रंथानुसार युधिष्ठिरानं अंत्ययात्रेत रामनाम सत्य हे असं का म्हटलं याचं स्पष्टीकरण एका श्लोकामध्ये केलं आहे। अहन्यहणी भूतानी गच्छति यमम मंदिरम शेषा विभूती मिच्छति किमाच्छया मतपरम। म्हणजे याचं तात्पर्य, जेव्हा मृत व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेला जातो ना तेव्हा प्रेत्याच्या मागे चालणारे लोक रामनाम सत्य हे असं म्हणतात, परंतु जेव्हा मृत व्यक्तीचे विधी पूर्ण होतात तेव्हा ते पंचभूतांमध्ये विलीन होतात। सोबत आलेले लोक परत आल्यावर श्रीरामाचं नाम विसरून आपल्याच विश्वामध्ये मग्न होतात ना, त्यानंतर मृत्यूच्या कुटुंबियाची मालमत्ता मिळवण्यासाठी ते आपापसात भांडणं सुरू करतात। पुढे युधिष्ठिर म्हणतात ना की प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कोणाच्या तरी अंत्ययात्रेला जातोच आणि रामनाम सत्य असं म्हणतो, पण स्मशानभूमीतून बाहेर पडताच तो हे सत्य विसरतो। प्रत्येक माणूस रोज कोणाच्या ना कोणाच्या मृत्यूची बातमी ऐकतो ना, पण हे सर्वात मोठे सत्य स्वीकारत नाही। यापेक्षा जास्त आश्चर्य जगामध्ये काय असू शकतं। याशिवाय धार्मिक ग्रंथांमध्ये असंही म्हटलं आहे की ज्याप्रमाणे मृत्यू अटळ आहे ना हे सत्यच आहे, त्याचप्रमाणे या जगामध्ये श्रीरामांचं नावही सत्य आहे। या मागील अर्थ असा आहे की अंत्ययात्रेच्या वेळी सगळेजण रामनाम सत्य आहे हे म्हणण्याचा अर्थ मृत व्यक्तीला सांगणं असा नाही, तर ते सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना हे समजणं आहे की जीवनात आणि आयुष्याच्या नंतरही
फक्त आयुष्यात रामच असतो आणि रामनाम सत्य आहे ना, बाकी सर्व काही व्यर्थ आहे. आणि ही परंपरा आजपासून नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे ना. आता तुम्ही विचार करत असाल की फक्त रामाचं नाव का सत्य आहे, तर जेव्हा श्रीरामांचं नाव जपलं जातं ना, जेव्हा मृत व्यक्तींच्या आत्म्याला मोक्ष मिळतो, मृत व्यक्तींच्या शेवटच्या प्रवासामध्ये रामनामाचा जप केल्याने आहे ना, मृत व्यक्ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन श्रीहरीच्या चरणी स्थान मिळवतो ना. याशिवाय नामस्मरण केल्यानं असं मानलं जातं की भगवंताचा अवतार सोडून या जगात जे काही आलं आहे ना ते नाहीसं होईल. इतकंच नाही तर शास्त्रात असंही सांगितलं आलं आहे की रामनामाचा जप केल्यानं माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येणं थांबतात. त्यामुळं माणूस वाईट कर्म करून सोडून देतो आणि सत्याच्या मार्गावर चालू लागतो ना. एवढंच नाही तर राम या नामाचा जप केल्यानं मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना या मृत व्यक्तीचा विसर पडण्यास मदत होते ना. कारण जेव्हा जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो ना, तेव्हा लोक खूप निराश होतात. अशा परिस्थितीमध्ये रामनाम हाच एकमेव मंत्र आहे ना. त्या दुःखाच्या काळातून बाहेर पडण्यासाठी राम हा शब्द नाव नसून तर तो श्रीहरीच्या नाव निवासस्थानी जाण्याचा एक मार्ग आहे. मरा मरा हा शब्द वारंवार उच्चारला असताना रामनाम हे नाव सहजपणे उच्चारलं जाऊ शकतं ना. आपण रामायणामध्ये पाहिलं त्या वाल्या कोळीला रामनाम एक म्हणता येत नव्हतं, तर नारदांनी काय सांगितलं बरं, तू मारा मारा म्हण. मारा मारा म्हणता म्हणता रामनाम कधी त्याच्या मुखामध्ये आलो आणि त्याला मोक्षाची प्राप्ती झाली ना. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणूनच जर तुम्हाला राम नावाची शक्ती समजली असेल तर आजपासून रामाच्या नावामध्ये लीन व्हा. कारण नश्वर जगात मनुष्यच असे क्षुद्र प्राणी आहेत ना, जे आपल्याला भौतिक सुखासाठी आयुष्यभर अनेक वाईट कृत्य करत असतो. आणि आपण हे विसरतो की ज्यानं या मृत्यूच्या जगामध्ये जन्म घेतला आहे, आपल्या सर्वांना एक ना एक दिवस हे जग सोडावं लागणार आहे, जे जीवनाचं अंतिम सत्य आहे ना. आणि त्याचवेळी हे देखील विसरतात की दुसरं कोणतंही अंतिम जग नाही. मृत्यू सोडून जर जे खरं असेल ना तर ते श्रीरामांचं नामच आहे. तर आता आपण बघूया की स्त्रिया स्मशानभूमीमध्ये का जात नाही. हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारासाठी संबंधित अनेक समजुती आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही ना, किंवा बऱ्याच लोकांना माहिती देखील असेल. आणि त्यापैकी एक समाज असा आहे की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबातील महिलांना स्मशानभूमीत जाऊ नये. हिंदू पुराणात स्त्रियांनी स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे. आणि स्त्रियांनी स्मशानभूमीत का जाऊ नये हे देखील आपण आता समजून घेणार आहोत. म्हणजे स्मशानभूमीत जाण्यास का मनाई आहे, ज्याचं वर्णन आहे ना गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. महिला स्मशानभूमीत का जात नाहीत, गरुड पुराण सांगतं ना, पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमकुवत हृदय आहे असं मानलं जातं. जर कोणी मृतदेह जाळताना रडला तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. आणि अशा वेळी स्त्रियांना परवानगी नाही ना. मृतदेह जाळत असताना ते पाहणं आणि रडणं थांबणं अशक्यच वाटतं ना. म्हणून महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे. स्मशानभूमीमध्ये इतरही काही गोष्टी आहेत ज्या महिला आणि मुलांना पाहणं योग्य नाही. जसं की मृतदेह जाळण्यापूर्वी त्याच्या कवटीला काठीनं मारलं जातं. ही पौराणिक परंपरा आहे ना, ज्यामुळं महिला आणि मुलांना ते पाहणं कठीण होतं. या दृश्यांचा मानसिक स्तरावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळं त्यांना स्मशानभूमीमध्ये जाण्यास मनाई आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार कुटुंबातील कोणताही सदस्य स्मशानभूमीत जाऊन मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यास हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार केस काढावे लागतात असं सांगितलं जातं. की परंपरा लक्षात घेऊन महिलांना स्मशानभूमीमध्ये जाण्यास मनाई आहे. कारण
कोणत्याही महिलेला केस पूर्णपणे काढणं शक्य नाही ना. प्रत्येक धर्माची स्वतःची वेगळी संस्कृती आणि श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात महिलांनी स्मशानभूमीमध्ये न जाण्याबाबत अशा काही समजुती प्रचलित आहेत. गरुडा पुराणामध्ये सांगितलेलं आहे ना की मृतदेह नेल्यानंतर घराला धार्मिकदृष्ट्या शुद्ध आणि पवित्र बनवणं अत्यंत आवश्यक आहे ना. त्यासाठी कोणीतरी हे काम घरात राहून पूर्ण विधीपूर्वक करणं बंधनकारक आहे. ही जबाबदारी महिला चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात ना, हे लक्षात घेऊन स्मशानभूमीत जाऊन मृतदेह जाळण्याची जबाबदारी पुरुषांवर देण्यात आलेली आहे आणि या जबाबदाऱ्यांच्या इतर बाबी पार पाडण्याची जबाबदारी महिलांवर देण्यात आलेली आहे ना. घरी आल्यानंतर पुरुषांना आंघोळ घालण्याचे आणि शुद्ध करण्याचं काम स्त्रिया करतात ना. याबद्दल आणखी एक कारण म्हणजे जेव्हा शव जाळला जातो तेव्हा वातावरणामध्ये जंतू पसरतात. ते शरीराच्या मऊ भागांना चिकटून रोग निर्माण करतात ना, म्हणून घरामध्ये प्रवेश करतात. त्यांच्या शरीरावर अडकलेले जंतू आणि नकारात्मक ऊर्जा राहू नये यासाठी पहिले शरीर शुद्धीकरण म्हणजे सगळ्यात आधी स्नान करतात. जर असं केलं नाही तर ते अशुभ मानलं जातं ना आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. जर तुमचा भूत आणि आत्म्यावर विश्वास असेल तर तुम्ही या समजुती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. असं म्हटलं जातं की स्मशानभूमीत दुष्ट आत्मा देखील राहतात जो पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे आणि विशेषतः कुमारी मुलींकडे जास्त आकर्षित होतात. असं मानलं जातं की भूतांचा प्रभाव जास्त असतो, परंतु त्यांच्या नियंत्रणामध्ये नसतात ना. ते त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. भूतांचा पाश टाळण्यासाठी महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तर आता बघूया मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर किती दिवस राहतो. मृत्यू हे आपल्या सर्व जीवनाचे परमसत्य आहे ना. ते म्हणजे आपण या पृथ्वीतलावर कितीही जन्मलो असलो तरी एक दिवस आपल्याला हे जग नक्कीच सोडावं लागणार आहे. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना, आत्मा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यावर एक शरीर सोडून दुसरं शरीर घेतो ना. म्हणजे सजीवांचं शरीर नश्वर आहे तर आत्मा अमर आहे ना. आता तुम्ही विचार करत असाल की जर आत्मा अमर असेल तर एखाद्याच्या मृत्यूनंतर किंवा शरीराचा नाश झाल्यानंतर आत्म्याचं काय होत असेल बरं. प्रथम हे जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्म्याचं नक्की होतं तरी काय. त्याचं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेलं आहे ना, ज्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्मा यमलोकामध्ये पोचतो आणि त्या आत्म्याला वाटेमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. हिंदू धर्मातील गरुड पुराणातील कथेनुसार एके दिवशी भगवान श्री विष्णूंना आवडते सेवक आणि त्यांचे वाहन गरुड भगवान श्री विष्णूंना विचारतात, हे श्रीहरी, मला हे जाणून घ्यायचं आहे की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्या जीवाचं नक्की होतं तरी काय. आत्मा आणि त्या जीवाचा आत्मा किती दिवसांनी यमलोकामध्ये पोचतो. तेव्हा भगवान श्री विष्णू आपल्या वाहन गरुडाला म्हणतात, हे गरुडा, जेव्हा कोणताही जीव शरीर सोडून जातो ना, म्हणजे त्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्या जीवाचा आत्मा 47 दिवसांनी यमलोकामध्ये पोचतो आणि या 47 दिवसात त्या जीवाच्या आत्म्याला अनेक प्रकारचे दुःख यातना सहन कराव्या लागतात ना. पुढे भगवान श्री विष्णू सांगतात की जेव्हा जेव्हा कोणत्याही जीवाचा मृत्यू होतो तेव्हा सर्वप्रथम तो जीव आपला आवाज गमावतो आणि जेव्हा शेवटची वेळ येते ना तेव्हा मृत व्यक्तीला काही क्षणांसाठी दिव्य दृष्टी प्राप्त होते ना. या दिव्य दृष्टीमध्ये मनुष्य आपल्या जीवनात केलेली सर्व वाईट कर्म चांगली कर्म एकत्र पाहत असतो ना. असं वाटतं त्या जीवाचे सर्व अवयव शिथिल होतात. त्यानंतर मृत्यूसमयी यमलोकातील 2 यमदूत त्यांना घ्यायला येतात. आत्मा यमदूतांना पाहतच घाबरतो आणि शरीरातून बाहेर पडायला लागतो. आत्मा देह सोडून देहातून बाहेर येतात.
यमदूत त्या आत्म्याच्या गळ्यात फास बांधतात आणि त्यानंतर यमदूत त्या आत्म्याला घेऊन यमलोकामध्ये पाठवतात। आता आत्म्याचा प्रवास गरुड पुराण सांगतं ना, मरण पावणारा आत्मा जर सद्गुणी आत्मा असेल तर देव आपल्या देवाच्या मार्फत आत्म्याला परत आणण्यासाठी पाठवतात। पण तो आत्मा जर अधर्मी पाप करणाराच असेल, नीच असेल, तर त्याला उष्ण वातावरणातून अंधार आणि आगीचा मार्ग यमलोकाच्या वाटेवरची वैतरणा नदी पार करावी लागते। जेव्हा तो पापी आत्मा यमलोकामध्ये पोचतो ना, तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात। मग त्याच दिवशी आत्मा आकाशातून परत त्याच घरात सोडला जातो ज्यामध्ये त्याने त्याचं शरीर सोडलं होतं ना, जेणेकरून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंपाकघरातील त्यांचं काम करता येतील। म्हणजेच आत्मा 12 दिवस कुटुंबामध्ये राहतो ना, आणि जेव्हा 13व्या दिवशी त्या आत्म्याचं पिंडदान केलं जातं तेव्हा यमदूत पुन्हा त्या आत्म्याला घेण्यासाठी येतात। म्हणून हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं ना की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 10 दिवसाच्या आत पिंडदान केलं पाहिजे। पिंडदानानं सूक्ष्म शरीराला हालचाल करण्याची शक्ती मिळते। तरीही यानंतर आत्म्याचा यमलोकापर्यंत प्रवास कठीण होतो। त्यानंतर वैतरणा नदी पार करण्याचा प्रवास सुरू होतो। आता एखादा व्यक्ती जिवंत असताना बघा, तुम्ही समजा त्यानं गायदान केली असेल तर त्याच गायीची शेपूड धरून ती वैतरणा नदी पार करता येते, त्यांनी पुण्य केले असेल। अन्यथा ही नदी ओलांडताना पापी जीवाला अनेक यातना सहन कराव्या लागतात। गरुड पुराणात या वैतरणा नदीला गंगा नदीचं उग्र रूप म्हटलं आहे। या नदीतून नेहमी ज्वाळा निघतात ना, त्यामुळे ती लाल दिसते। या नदीतून जात असताना जीवाला अनेक धोकादायक जीव चावतात। या नदीतून जात असताना आत्म्याला असं वाटतं की कोणीतरी तिला त्यात बुडवण्याचा प्रयत्न करत आहे। अशा प्रकारे पापी आत्म्याला ही नदी ओलांडताना 47 दिवस लागतात। त्यानंतर आत्मा यमदूतांसह यमलोकामध्ये पोचतो, जिथे त्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा भोगण्यासाठी नरकामध्ये पाठवलं जातं। म्हणून जर तुम्हाला मृत्यूनंतर असं दुःख सोसायचं नसेल ना, तर तुमच्या हृदयात सत्कर्म करा, दुसऱ्याला मदत करा, पुण्य कर्मा, लोकांचे आशीर्वाद घ्या। कारण तुम्ही आयुष्यभर कोणासाठीही वाईट कृत्य केली तरी हे लक्षात ठेवा की मृत्यूनंतर दुःख सोसायचं आहे, ते एकट्यालाच भोगावं लागतं ना, तिथे आपल्यासोबत कुणीही नसतो। म्हणून एक गोष्ट तुम्ही कायमची लक्षात ठेवा, जोपर्यंत हे शरीर हालतं डुलतं आहे ना, तोपर्यंत मनुष्यानं रामाचं नाव घ्या। जोपर्यंत तुमच्या या जीवनामध्ये, या मनामध्ये श्रीरामाचं नाम आहे ना, तोपर्यंत तुमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही, तुम्हाला मृत्यूचं भय राहणार नाही। तुम्ही निस्वार्थ भावाने जीवन जगा, दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्यांची सेवा करा। बघा, तुमच्या जीवनात सुद्धा आहे ना, चांगलं घडल्याशिवाय राहणार नाही। जसं आपण वागतो ना, तसंच आपल्यासोबत होत असतं। बघा, तिथे भगवंताजवळ आहेत ना, यमदेवाजवळ असे भरपूर दिवे भरलेले आहेत। त्यांच्यामध्ये तेल आहे आणि त्या वाती आहेत ना, काही वाती जळायला आलेल्या आहेत, काही वातींचं जळणं थोडं थोडं आहे। असं का आहे बरं? जेवढे या ब्रह्मांडामध्ये मनुष्य आहे ना, तेवढ्यांचे ते दिवे आहेत। आपला दिवा नक्की व्यवस्थित जळतोय का नाही हे आपल्याला सुद्धा माहीत नाही। पण ज्याचे कर्म चांगले आहेत ना, त्याच्या दिव्यामध्ये भरपूर तेल भरलेलं आहे। ज्याचे कर्म वाईट आहेत त्याचा दिवा विझायला आलेला आहे। म्हणून आपला दिवा विझायचा नसेल ना, तर आपण सुद्धा पुण्यकर्म कमवायला हवं। आपल्या जीवनामध्ये जर आपण कोणाला दान दिलं ना, मोठ्या थोऱ्यांचे आपण आशीर्वाद घेतले, पाणी पिणाऱ्याला पाणी दिलं, बघा भुकेलेला अन्न दिलं, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपला दिवा चांगला राहील। आणि जोपर्यंत आपला दिवा चांगला राहील ना, तोपर्यंत आपला जरी मृत्यू झाला ना,
तरी आपल्याला न्यायला भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुणी विचार असतात ना, ज्यांच्या जीवनामध्ये रोज हरिपाठ, रोज उपासना घडते, रोज भगवंताचं नामस्मरण घडतो, तेव्हा भगवंत आहे ना, त्यांना घेण्यासाठी यमाला पाठवत नाही. भगवंत स्वतः येतो आणि तोही रथ घेऊन येतो. बघा, ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांना बघा रथामध्ये नेलं ना, म्हणजे आपलं असं जीवन असावं ना, तर भगवंताच्या आवडीचं आपण व्हावं. पण आपण कधी होतो का बरं? कधीच नाही. जेव्हा मृत्यू जवळ येतो ना, तेव्हा आपल्याला आठवण येते की माझे कर्म जर चांगले असते ना, तर मला हा त्रास झाला नसता. म्हणून आजच जागे व्हा आणि चांगले कर्म करा. भगवंत चांगल्या कर्मांची वाट पाहतोय. अजूनही वेळ गेलेला नाही. स्वतःचे चांगले काम करून घ्या. आयुष्यामध्ये भगवंताची गरज तुम्हाला लागणार आहे. आजसुद्धा गरज आहे. म्हणून जास्त विचार करू नका. भक्ती मार्गाला लागा. 2 वेळची उपासना करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.